आज सिल्लोड शहरामध्ये 130 कॅमेरे 35 ठिकाणी हायटेक पद्धतीने बसवण्यात आलेले आहे। आता शहरामधला एक एक काना कोपरा, रस्ता, धार्मिक स्थळ, सार्वजनिक स्थळ हे सर्व आता कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आलेले आहे। माझी शहरवासियांना एकच हात जोडून नम्र विनंती आहे का आपण पोलिसांच्या दिलेल्या सूचनेचा पालन करा, नगरपालिकेच्या सूचनेचा पालन करा आणि अशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये कोणीही गुन्हेगार असेल, कोणीही चुकून बाहेरून येणारा गुन्हा करत असेल तर त्याच्यावर ही सर्व लक्ष केंद्रित राहील आणि यामुळे गुन्हेगारी होणार नाही आणि शहर सुरक्षित राहील, भयमुक्त राहील। याच्यासाठी ही सर्व अंमलबजावणी करण्याचा एसपी साहेबांचा मी मनापासून आभार मानल की त्यांनी या जिल्ह्याच्या ज्या वेळेस अधीक्षक पद एसपी या पदावर आले आणि त्याचा सदुपयोग गंगापूर, वैजापूर इथे झाल्यानंतर आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सिल्लोड, सोयगाव, फरदापूर, जागतिक लेण्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मी या तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांचे मनापासून आभार मानतोय। मेरी सभी शहरवासियों से, तालुका के ग्रामीण के सब लोगों से गुजारिश रहेंगी, रिक्वेस्ट रहेंगी, विनंती रहेंगी कि यहाँ सीसीटीवी के 35 ठिकान पे 130 कैमरे बिठाए गए हैं, उसका पालन सब लोगों ने करना चाहिए। हमको सुरक्षित रखने के लिए, हमको सही रखने के लिए, सुखी रखने के लिए यहाँ का व्यापार पेट और व्यापार पेट में आने वाले ग्राहक होंगे या बाहर के मेहमान पाहुने होंगे, उन सब का यहाँ आने के बाद वो सुरक्षित रहना चाहिए। इसके लिए आज एसपी साहब के हस्ते यहाँ हमारे सारे सीसीटीवी कैमरे हाईटेक जो बिठाए गए उसमें माइक की सिस्टम है, उसमें कहीं भी कोई अगर गलती करता होगा तो वाहतूक से लेके तो मंदिर से लेके मस्जिद से लेके बौद्ध विहार तक हर जगह सुरक्षित रखने का काम हो गया है। ये सारे लोगों ने इसकी नोंद लेना चाहिए। नगर पालिका की तरफ से भी मैं आह्वान करूंगा कि नगर पालिका ने उसके संगात पुलिस स्टेशन में एक कंट्रोल रूम है और नगर पालिका में दूसरा कंट्रोल रूम है। वहां शहरवासियों ने अपना सूखा कचरा होगा, गीला कचरा होगा, उसको जहां भी उसको सिस्टम बनाई गई है वो सिस्टम में ही डालना चाहिए, जिसके वजह से बीमारियां आज आपण पाहतो का रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आणि पावसाळ्यामध्ये जास्त आहे। आपल्या एका चुकीमुळे गावकऱ्यांना त्याची शिक्षा मिळू नये यासाठी आजपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर जे काही समोर दृश्य दिसल, जे काही चुका करतील 8 दिवस त्यांना एसपी साहेबांनी विशेष सवलत दिलेली आहे आणि 8 दिवसानंतर कदाचित हेतू पुरस्कार कोणी करत असेल किंवा चुकून करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने करत असेल तर कायद्यामध्ये जी काही शिक्षा आहे, कायद्यामध्ये जी काही कारवाई आहे, नगरपालिका ऍक्ट जो आहे तो वेगळा। सार्वजनिक ठिकाणी काही ठिकाणी आपण धूम्रपान असेल, काही ठिकाणी आपण गुटखे खाणारे असतील, काही ठिकाणी सिगरेट बिड्या पिणारे असतील, यांनाही माझी विनंती राहील की शासनाच्या नियमाचा काटेकोरपणाने पालन करावं।